नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 23 फेब्रुवारीपासून आरंभ. 26 फेब्रुवारीला रेल्वे तर 28 फेब्रुवारीला सर्वसाधारण अर्थसंकल्प. पाकिस्तानकडून होणाऱ्या घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडल्यानंतर काल रात्री पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन. कुठल्याही व्यक्तीजवळ 15 लाख रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम ठेवायला बंदी करण्याची काळ्या पैशासंदर्भातल्या विशेष तपास पथकाची शिफारस. कोळसा घोटाळा प्रकरणी मनमोहन सिंग यांची झालेली चौकशी ही आकसाने केलेली कारवाई नाही, व्यंकय्या नायडू. स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे आजपासून जागतिक आर्थिक मंचाची वार्षिक परिषद सुरू. केंद्रीय वित्तमंत्र्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही सहभाग. आणि मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानं गाठला नवा उच्चांक. सोन्याचा भावही वधारला. आणि आता सविस्तर वृत्त. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून हे अधिवेशन 2 टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा 23 फेब्रुवारीपासून सुरू होऊन 20 मार्चला संपेल, तर 30 एप्रिल ते 8 मे या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा होणार आहे. या अधिवेशनात 26 फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प मांडण्यात येणार असून 28 फेब्रुवारीला सर्वसाधारण अर्थसंकल्प मांडण्यात येईल. आर्थिक सर्वेक्षण 27 फेब्रुवारीला संसदेत मांडण्यात येणार आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज विषयक समितीची आज नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे वेळापत्रक ठरवण्यात आलं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होईल. या अधिवेशनात महत्त्वाची विधेयकं मांडण्यात येणार असून कोळसा, खाण क्षेत्र आणि खनिज, ई रिक्षा तसंच भूसंपादन कायद्यात बदल करणाऱ्या अध्यादेशासंदर्भात विधेयकं मांडून ती मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटच्या दिवशी भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी कृष्णानगर मतदारसंघातून, आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून, तर काँग्रेसचे अजय माकन यांनी सदर बाजार मतदारसंघातून आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यापूर्वी किरण बेदी यांनी भव्य रोड शो केला. यात केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन, खासदार महेश गिरी यांच्यासह अनेक भाजपा नेते सहभागी झाले होते. तपस्या की मेहनत है. बीजेपी बहुत इसमें काम करती है, बड़ी सेवा करती है. मैं एक माली भी हूँ और थोड़ी सी मालकिन भी हूँ. माय बिगेस्ट चैलेंज इज करप्शन एंड राइजिंग प्राइसेस. मैं मानता हूँ कि लोगों में नाराजगी थी कि पिछली बार हम लोगों ने इस्तीफा दिया था, लेकिन वो नाराजगी अब दूर हो चुकी है. आपको बताना चाहता हूँ कि आजादी के बाद जब कभी भी कांग्रेस कमजोर हुई है तो फिरका प्रस्तावकों ने अपने सर को उठाया है. जब कांग्रेस कमजोर हुई है, जब सेकुलर ताकतें कमजोर हुई हैं, और ये दोनों के दोनों केजरीवाल और किरण बेदी पहले भी एक थे, अभी भी एक है, और आगे कब जाने मिल जाए आप लोग देखिएगा. दोनों के दोनों एक. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ग्रेटर कैलाश मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला, तर काँग्रेसच्या किरण वालिया अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात निवडणूक लढवत असून त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. जम्मू काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ अर्निया सेक्टरजवळ काल रात्री पाकिस्ताननं पुन्हा गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. ही चकमक सकाळी 7 वाजेपर्यंत सुरू होती. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काल पाकिस्तानकडून होणाऱ्या घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडल्यानंतर पाकिस्तानकडून हा गोळीबार झाला. त्यापूर्वी 13 जानेवारीला पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. देशात काळ्या पैशाची समस्या अधिकाधिक उग्र रूप धारण करत आहे. ती आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक माणसाला स्वतःजवळ 15 लाख रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम ठेवायला बंदी करावी अशी शिफारस या प्रकरणी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकानं सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. जास्तीत जास्त रोख रक्कम जवळ बाळगल्यानं काळ्या पैशाला उत्तेजन मिळतं, म्हणून सगळे कायदेशीर व्यवहार धनाढ्य देशाद्वारे करण्यात यावेत. रोखीच्या व्यवहारांचा माग काढता येत नाही, त्यामुळे ते जितके कमी होतील तितकं चांगलं असं मत या पथकानं व्यक्त केलं आहे. सरकारनं या सूचनांचा विचार करून त्या अंमलात आणण्यासाठी एक निश्चित कायदेशीर चौकट तयार करावी असंही या पथकानं सर्वोच्च न्यायालयानं सादर केलेल्या विनंतीपत्रात म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्र सरकारनं रद्द केलेल्या कोळसा खाण क्षेत्रांची पुनर्वाटप प्रक्रिया आजपासून सरकारनं सुरू केली.
कोळसा मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। सुरुवातीला 36 कोळसा खाण क्षेत्रांचं वाटप सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांना करण्यात येणार असून एक खाण क्षेत्र ऊर्जा क्षेत्रातल्या कंपन्यांना देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। या संदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आली असून 28 फेब्रुवारीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होईल असा अंदाज स्वरूप यांनी यावेळी केला। अजून 23 कोळसा खाण क्षेत्रांची वाटप प्रक्रिया बाकी असून यासाठी 14 ते 22 फेब्रुवारी या काळात या संदर्भात लिलाव होईल अशी माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली। कोळसा खाण वाटप खटला प्रकरणात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची अलीकडे सीबीआयने केलेली चौकशी म्हणजे केंद्र सरकारनं आकसानं केलेली कारवाई आहे। या आरोपात अजिबात तथ्य नसल्याचं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे। आज नवी दिल्लीत ते पत्रकारांशी बोलत होते। या चौकशीशी सरकारचा काहीही संबंध नाही। याबाबत काँग्रेस दुतोंडीपणा करत आहे असं सांगून नायडू म्हणाले की एक जण म्हणतो सरकारनं सूडबुद्धीने ही कारवाई केली तर दुसरा म्हणतो की हा कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे। आपल्याला नक्की काय म्हणायचे ते आधी नीट ठरवून मगच काँग्रेसनं जाहीर वक्तव्य करावीत। वादग्रस्त कोळसा खाण वाटप झालं तेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते। त्यांची चौकशी का केली नाही असा प्रश्न विशेष सीबीआय न्यायालयानं सीबीआयला केला होता। त्यामुळे त्यांची परवा झालेली चौकशी ही आकसानं केलेली कारवाई होती। या आरोपात अर्थ नसल्याचं नायडू यावेळी म्हणाले। स्वित्झर्लंडमध्ये दाओस इथे आजपासून जागतिक आर्थिक मंचाची 45वी वार्षिक परिषद सुरू होत आहे। केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली भारताचं उच्चस्तरीय शिष्टमंडळ या परिषदेत सहभागी होत आहे। केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या परिषदेत सहभागी होणार आहेत। या परिषदेत फडणवीस जागतिक स्तरावरच्या 30 उद्योगपतींशी चर्चा करतील। तसंच जैव तंत्रज्ञान आणि शाश्वत अन्न आणि पाणी या विषयावर सादरीकरण करणार आहेत। 24 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत देशभरातले 2,500हून अधिक राजकीय नेते आणि उद्योजक सहभागी होणार आहेत। मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजारात आज बाजार उघडताच तेजी दिसून आली। आगामी अर्थसंकल्पात आशादायी तरतुदी असतील अशी अपेक्षा व्यक्त करत भांडवली गुंतवणुकीचा ओघ कायम राहिल्यानं मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज पुन्हा नवा उच्चांक गाठला। मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सकाळच्या सत्रात 155.25 अंकांची वाढ होऊन तो 28,939.92 अंकांवर पोहोचला। निफ्टीतही 34.85 अंकांची वाढ होऊन तो 8,730.45 अंकांवर पोहोचला। बँकिंग, पायाभूत सुविधा आणि भांडवली वस्तू क्षेत्रातल्या समभागांची जोरदार खरेदी झाल्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला। मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात गेल्या 5 सत्रात सुमारे 1,542 अंकांची वाढ झाली आहे। बाजार बंद होतानाही मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 104.19 अंकांची वाढ होऊन तो 28,888.86 अंकांवर बंद झाला। निफ्टीही 8,700 अंकांवर स्थिरावला। जागतिक स्तरावर असलेल्या मजबूत स्थितीमुळे तसंच लग्न सराईसाठी मागणी वाढल्यानं सोन्याच्या भावानं आज गेल्या 5 महिन्यातला उच्चांक गाठला। नवी दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याच्या भावात प्रति 10 ग्रॅमला 320 रुपयांची वाढ होऊन तो 28,500 रुपयांवर स्थिरावला। औद्योगिक क्षेत्राकडून तसंच नाणी उत्पादकांकडून मागणी वाढल्यानं चांदीच्या भावातही 950 रुपयांची वाढ होऊन तो प्रति किलो 40,150 रुपये इतका नोंदवण्यात आला। लातूर येथे काही दिवसांपूर्वी गनिमी कावा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुलामुलींना केलेल्या मारहाणीबाबत त्यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्याकरता पोलीस महाधिवक्त्यांचं मत घेऊन कारवाई केली जाईल अशी ग्वाही गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली आहे। आज लातूरमध्ये एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते। त्याचप्रमाणे तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिर देवस्थानच्या मालकीच्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये झालेल्या गैरव्यवहारांबाबत कोणत्याही अपराध्याला सरकार पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी सांगितलं। लातूरच्या गनिमी कावा संघटनेनं मुलामुलींना केलेल्या मारहाणीमुळे राज्यभरात खळबळ उडाली होती। राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या 14,000 कोटी रुपयांची तरतूद येत्या अर्थसंकल्पात दिसली नाही तर जनतेची फसवणूक होईल अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली। सांगलीत आज माजी राज्यपाल डी.वाय. पाटील यांना गुलाबराव पाटील सहकार तपस्वी पुरस्कारानं गौरवण्यात आलं। या कार्यक्रमात ते बोलत होते। राज्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलं असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजून सरकारची मदत मिळाली नसल्याचं ते म्हणाले। खासदार राजू शेट्टी यांचं ऊस आंदोलन निव्वळ नाटक असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला। या कार्यक्रमाला माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। लातूर जिल्ह्यातल्या विविध 37 मागण्यांसाठी काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज लातूरमध्ये मोर्चा काढण्यात आला।
शिवाजी चौकापासून निघालेल्या या मोर्चात लातूरचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यांच्यासह रेणापूर तालुक्यातले शेतकरी सहभागी झाले होते. जिल्ह्यातला खरीप हंगाम कोरडा गेला, रब्बीची पेरणी झाली नाही, यासाठी शेतकऱ्यांना मदत करावी, तसंच पिण्याच्या पाण्याची टंचाई सरकारनं दूर करावी, यासारख्या मागण्यांचं निवेदन शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांना सादर केलं. ऊस, दूध आणि कांद्याला योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी आज सोलापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रास्ता रोको आंदोलन केलं. एफआरपीनुसार सरकारनं ऊसाला 2700 रुपये प्रति टन, म्हशीच्या दुधाला 40 रुपये प्रति लिटर आणि कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल भाव देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सरकारनं हे भाव वेळेत जाहीर केले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन राज्य सरकार पूर्ण करणार असल्याचं सांगत कोणतीही त्रुटी न राहता धनगर आरक्षण घोषित केलं जाईल अशी ग्वाही गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली. लातूर इथे आयोजित केलेल्या धनगर मेळाव्यात ते आज बोलत होते. धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्याच्या महाधिवक्त्यांशी चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव द्यायला मान्यता मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. आमदार अनिल गोटे या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. प्रत्येक विद्यार्थ्यात एक शक्ती दडलेली असते, ती या आविष्काराच्या माध्यमातून पुढे येईल. विद्यार्थ्यांनी जे संशोधन केलेलं आहे ते भारताच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी उपयोगी पडेल असा विश्वास राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज नागपुरात व्यक्त केला. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातर्फे आयोजित 9व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ संशोधन अधिवेशनाचं उद्घाटन राज्यपालांनी केलं. त्याप्रसंगी ते बोलत होते. जागतिक स्तरावर सतत आघाडीवर राहण्यासाठी भारताला दूरगामी धोरणं आखावी लागणार आहेत. त्यादृष्टीनं विद्यार्थ्यांनी केलेलं हे संशोधन देशासाठी उपयुक्त ठरणार आहे असं राज्यपाल म्हणाले. या प्रसंगी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक डॉक्टर KML पाठक, कुलगुरू प्राध्यापक AK मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्र आणि राज्य सरकार चुकीचं धोरण राबवत असल्याचा आरोप करत आज परभणी जिल्ह्यात धरणं आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख आणि उपमहापौर भगवान वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. पेट्रोल डिझेलचे दर आणखी कमी करावेत, भूसंपादन कायद्यातल्या जाचक अटी दूर कराव्यात, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी आणि निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. शासनानं जी डिक्लेअर केलेली जी अनुदानाची रक्कम आहे ती फार तोटकी आहे, जी की शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडणारी ही मदत आणि ती मदत पण अद्यापर्यंत जिल्ह्यात आली नाही. पुणे जिल्ह्यात लागू करण्यात आलेला तुकडाबंदी कायदा रद्द करावा या मागणीसाठी आज रिपब्लिकन ब्रिगेड संघटनेच्या वतीनं विभागीय कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं. पुणे शहर आणि शहरालगतच्या ग्रामीण भागात रोजगारासाठी विविध राज्यातून आणि जिल्ह्यातून नागरिक येत असतात. त्यांना परवडणाऱ्या दरात घरं घ्यावी लागतात. त्यासाठी ते 1 गुंठा 2 गुंठा जमीन खरेदी करतात. मात्र जिल्हा प्रशासनानं तुकडाबंदी कायदा लागू केल्यानं सर्वसामान्यांना घरं घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे तलाठी कार्यालयांमध्ये 2 गुंठ्यांच्या नोंदी करून घेण्यास परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसंच हा कायदा रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संघटनेनं दिला. 2 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं ऑक्टोबर 2014 पासूनचं थकीत मानधन तातडीनं मिळावं, प्रलंबित मानधन वाढ लागू व्हावी या आणि अशा अनेक मागण्यांसाठी आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं मुंबईत आझाद मैदान इथे मोर्चा काढण्यात आला. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या अंगणवाडी कर्मचारी संघानं यावेळी दिला. विद्येसारखं सुख नाही, विद्येसारखं धन नाही हे लक्षात घेऊन बीड जिल्ह्यातील मुलींच्या शिक्षणासाठी शासनानं अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. मुलींची संख्या सर्वात कमी असलेला जिल्हा म्हणून बीड जिल्हा समोर आला आहे. मात्र मुलगी शिकली, प्रगती झाली हे ओळखून इथल्या मुली शिक्षणाच्या संधीचा फायदा घेत आहेत. बीड जिल्ह्यात शासकीय योजनांच्या पाठबळामुळे अनेक गावातून, वाड्यातून मुली शाळेत जाऊ लागल्या आहेत.
बीड जिल्ह्यातल्या बस स्थानकातील बसेस दुपारच्या वेळी मुलींनी खचाखच भरलेल्या दिसून येत आहेत. सरकारच्या मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत मुलींना आपल्या गावापासून शाळेपर्यंत बस सेवा मोफत देण्यात येत आहे. गडबडी शाळेमध्ये शिकत आहे. मी यावर्षी 9वीला आहे. मी पिंपरीवरून प्रवास करते. आमच्या शाळेमध्ये, आमच्या गावामध्ये 7वी पर्यंत शाळा होती, म्हणून तिथून पुढची व्यवस्था आम्ही वडवणीमध्ये केलेली आहे. आम्हाला मानव विकास या योजनेचा खूप छान लाभ झालेला आहे. शासनानं मुलींच्या शिक्षणासाठी बीड जिल्ह्यात कस्तुरबा गांधी विद्यालयं स्थापन केली आहेत. तसंच ज्या तालुक्यात मुलींची संख्या कमी आहे त्या तालुक्यात मॉडेल स्कूल्स सुरू करण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई मोफत प्रवास योजना, शिष्यवृत्ती योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी होत आहे. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच कराटे प्रशिक्षण, व्यवसाय प्रशिक्षणही दिले जात आहे. मुलींना व्यक्तिमत्व विकास शिबिर, वक्तृत्व त्यांचं वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात, प्रशिक्षणं दिली जातात, स्वयंसिद्धा शिबिरासारखे शिबिरं घेतली जातात आणि महिला ह्या कशा सक्षम होतील, मुली ह्या कशा सक्षम होतील या दृष्टीनं जास्तीत जास्त लक्ष या जिल्ह्यातून दिलं जातं. विद्येसारखं शरीराचं दुसरं भूषण नाही हे ओळखून बीड जिल्ह्यातील शाळांमध्ये मुलींचं प्रमाण वाढत आहे हे महत्त्वाचं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेक इन इंडिया ही महत्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात येण्यासाठी सगळ्या मंत्रालयांनी एकत्रितपणे काम करावं असं आवाहन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी म्हटलं आहे. आज पुण्यात आंतरराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानावरच्या चर्चासत्राचं आणि प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. उद्योगांना प्राधान्य देण्याचं सरकारचं धोरण असून उद्योगांनी पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान अंमलात आणावं अशी सूचना गीते यांनी केली. आगामी काळात ऊर्जा, सुरक्षा आणि तेल या गोष्टींनाच महत्त्व येणार आहे. त्यांची उपलब्धता कमी होण्याची शक्यता असल्यानं आपल्याला पर्यायी इंधनाचा आणि संबंधित तंत्रज्ञानाचा विचार आतापासूनच केला पाहिजे असंही गीते यांनी सांगितलं. येत्या 23 तारखेला या प्रदर्शनाची सांगता होणार आहे. प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या पंख पाखरांचे या जोडाक्षरविरहित बाल काव्यसंग्रहाचं तसंच ब्रेल लिपीतल्या आवृत्तीचंही प्रकाशन काल मुंबईत झालं. दादरच्या कमला मेहता अंधशाळेत झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर विजया वाड यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं. या कार्यक्रमाला अभिनेत्री अनुराधा राजाध्यक्ष प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कमला मेहता अंधशाळेच्या संचालिका सुपर्णा आजगावकर यावेळी अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. पंख लावून पाखरांचे उडत गेलो झाडाकडे, फांदीवर झोके घेऊन मग आलो घराकडे. पंख लावून पाखरांचे मीच पाखरू झालो, उडत उडत सारा गाव खरंच पाहून आलो. सध्याचा काळ हा माहिती तंत्रज्ञानाचा काळ आहे. म्हणूनच नवी मुंबईत वाहतूक पोलिसांनीही आता ई-चलनाद्वारे नवं तंत्रज्ञान प्रत्यक्ष वापरात आणायला सुरुवात केली. जवळपास 3,500 कर्मचाऱ्यांना यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे. पदवीधर आणि संगणकाचं ज्ञान असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी सध्याही ई-चलनाची यंत्रणा हाताळतात असं पोलीस अधिकारी प्रदीप गिरीधर यांनी म्हटलं आहे. टच स्क्रीन टॅब आम्हाला देण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये त्या जो कोणी गुन्हा करेल वाहतूक उल्लंघनाचं त्याचं नाव टाकलं ते फक्त कीपॅड येतो नाव टाकायचं किंवा त्याच्या लायसन्सच्या शॉर्टमध्ये जर टाकलं तर त्याच्या लायसन्समध्ये सगळी माहिती आमच्या ई टॅबवर येते आणि ती माहितीचा उपयोग करून आपण त्यांनी जो कुठला गुन्हा केलेला आहे वाहतूक उल्लंघनाचा तो टाकून त्याला आपण पावती तरी देऊ शकतो किंवा त्याचं लायसन्स जमा करू शकतो. अशा प्रकारे आपण हे ई चलन वापरू शकतो. आता स्मार्ट लायसन्स आल्यामुळे पटकन माहिती मिळते ई टॅबवर आणि त्याच्यामुळे त्यांना आपण लगेच पावती देऊ शकतो आणि ट्रान्सपरन्सी आहे. ई चलन प्रणालीमुळे एखादं वाहन चोरीचं आहे का याची पडताळणी करणं, वाहन परवानाधारक आहे की नाही हे पाहणं, पोलीस लाच घेतात का ते तपासणं आदी गोष्टी सहज साध्य होणार आहेत. जिद्द आणि प्रयत्नांची कास धरली तर यश साध्य होतच हे सिद्ध केलंय यवतमाळची योगपटू श्रद्धा मुंदडाहीनं. योगविद्या या प्राचीन आरोग्यदायी क्रीडा प्रकाराला तिने वलयही मिळवून दिलं आहे.
यवतमाळच्या अमलोकचंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रद्धा मुंदडा हिनं नियमित सराव आणि जिद्द बाळगत रबर की गुडिया हा लौकिक मिळवलाय. श्रद्धा मुंदडा हिनं हैदराबाद इथं झालेल्या राष्ट्रीय योग स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट प्रदर्शन करून 3 सुवर्ण पदकं प्राप्त केली. या स्पर्धेत संपूर्ण देशातून 1100 पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला होता. 17 ते 25 वयोगटातील महिलांच्या स्पर्धेत श्रद्धानं महाराष्ट्राची शान वाढवली आणि राष्ट्रीय विजेती होण्याचा बहुमान मिळवला. पुढल्या महिन्यात दुबई इथं होत असलेल्या 5व्या आशियाई योग स्पर्धेसाठी श्रद्धाची निवड झाली असून तिथं आपण देशाचं नाव उज्ज्वल करू असं ती आत्मविश्वासानं सांगते. मैंने अपनी पूरी लाइफ और आगे भी जो है वो मैं योगा में समर्पित करूंगी और साथ ही साथ मैं खुद ही नहीं और भी आगे बच्चों को तैयार करना चाहती हूँ और उन्हें अपने देश का नाम रोशन करने के लिए और मोटिवेट करना चाहती हूँ कि नहीं, अपना कल्चर है तो इसे बढ़ावा मिलना चाहिए. नियमित सराव करून श्रद्धानं आपलं शरीर अत्यंत लवचिक केलं असून तिच्या कवायती पाहणारा तोंडात बोटं घातल्याशिवाय राहत नाही. अथक परिश्रम, गुरुजनांचं मार्गदर्शन आणि आई वडिलांचं प्रोत्साहन यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचलो असंही सांगायला श्रद्धा विसरत नाही. तिच्या कामगिरीची अनेक सेवाभावी संस्थांनी दखल घेत तिच्यावर पुरस्कारांचा जणू वर्षावच केला. दिल्लीतल्या आंतरराष्ट्रीय वैश्य प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कारही तिला मिळाला आहे. योगासन हा भारतातील अत्यंत प्राचीन आणि महत्त्वाचा क्रीडा प्रकार असून या खेळाला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळावं अशी इच्छा तिनं दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केली. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये भारताच्या लिएंडर पेसनं पुरुष दुहेरीमध्ये तर महिला दुहेरीत सानिया मिर्झानं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. लिएंडर पेसनं दक्षिण आफ्रिकेच्या रॅव्हेन क्लासेनच्या साथीनं आज राजीव राम आणि स्कॉट लिप्स्की या अमेरिकन जोडीचा 6-4, 7-6 असा पराभव केला. तर महिला दुहेरीमध्ये सानिया मिर्झानं चायनीज तैपेईच्या स्यू वेईच्या सोबत खेळताना अर्जेंटिनाची मारिया आणि स्वित्झर्लंडची रोमिला ओपरांडी या जोडीचा 6-2, 6-0 असा धुव्वा उडवला. एकेरी स्पर्धांमध्ये पुरुषांच्या गटात ब्रिटनच्या अँडी मरे तर महिलांच्या गटात मारिया शारापोव्हानं आज तिसरी फेरी गाठली आहे. आणि आता हवामान वृत्त. कोकणातील काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा उल्लेखनीय घट तर कोकणातील उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली. मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा उल्लेखनीय वाढ तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं. राज्यात सर्वात कमी तापमान चंद्रपूर इथे 9.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 36 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान 29, किमान 16, नागपूर 29, 14, पुणे 29, 11, औरंगाबाद 29, 15, नाशिक 29, 10, कोल्हापूर 30, 15, रत्नागिरी 31, 15, सोलापूर 31, 19 आणि अमरावती 27 आणि 16. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 23 फेब्रुवारीपासून आरंभ. 26 फेब्रुवारीला रेल्वे तर 28 फेब्रुवारीला सर्वसाधारण अर्थसंकल्प. पाकिस्तानकडून होणाऱ्या घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडल्यानंतर काल रात्री पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन. कुठल्याही व्यक्तीजवळ 15 लाख रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम ठेवायला बंदी करण्याची काळ्या पैशासंदर्भातल्या विशेष तपास पथकाची शिफारस. कोळसा घोटाळा प्रकरणी मनमोहन सिंग यांची झालेली चौकशी ही आकसाने केलेली कारवाई नाही, व्यंकय्या नायडू. स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं आजपासून जागतिक आर्थिक मंचाची वार्षिक परिषद सुरू. केंद्रीय वित्तमंत्र्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही सहभाग. आणि मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानं गाठला नवा उच्चांक. सोन्याचा भावही वधारला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. राज्यांमधल्या विद्यार्थ्यांना इतर राज्यांमध्ये पाठवून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आंतरराज्य छात्र जीवन दर्शन हा उपक्रम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसंच आंतरराज्य छात्र जीवन दर्शन अर्थात सील या संस्थेच्या वतीनं गेली 50 वर्ष देशभर राबवला जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक तसंच वैचारिक देवाणघेवाण व्हावी हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. आज राष्ट्र उभारणीसाठी तसंच लोकशाही बळकट करण्यासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची ठरते.
त्यासाठी युवकांमधील कौशल्य वृद्धीसाठी प्रयत्न होणं अधिक महत्त्वाचं आहे. या अनुषंगानं अधिक चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद मराठे यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रामध्ये आमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.